तर ह्या चाळी आपल्या खूप जवळच्या आहेत आणि ह्या चाळीमधून येतो तो गणपती, म्हणजे कुठल्या काळा चौकीचा महागणपती. काळा चौकीचा महागणपती फायनली बाहेर आलेला आहे. आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण करूया एका सुंदर गाण्याने. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, यावा संसाराचा हा परामर्श. असं एक सुंदर गाण्याने आजच्या ह्या ब्लॉगला सुरू झालेलं आहे. तर आज आहे काय? तर आज आहे महाआगमन. पण ह्या वर्षी म्हणजेच 2025 रोजी जे महाआगमन असणार आहे हे तुम्ही कधीच बघितलं नसेल. ह्या आगमनामध्ये इतक्या खास अशा गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला ना ब्लॉग मध्ये कळणार आहे. पण आता मी सांगत नाही काय काय असणार आहे. ह्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघावा लागेल आणि या ब्लॉगचा आनंद घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्ही काय करा, आपला टीव्ही ऑन करा, सर्व फॅमिली कुटुंब मिळून हा ब्लॉग एकत्र बघा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट मात्र करायला मित्राजीने. आणि आपण आजच्या ब्लॉगला सुरू करूया. मित्रांनो, आपण परळ वर्कशॉपच्या इथे पोहोचलेलो आहे आणि परळ वर्कशॉपच्या इथे इतकी गर्दी आहे ना काय विचारू नका. आम्ही जरा साईडला आलो तर अजून तरी अवकाश आहे भरपूर गणपती बाप्पा बाहेर यायला. गर्दी वाढत चालली आहे आणि ह्या वेळेचं जे आगमन आहे ना हे वेगळं आहे, हे एकदम वेगळं असणार आहे. तर त्यासाठी ना खूप मी पण एक्साइटेड आहे या आगमनासाठी. आणि ह्या आगमनामध्ये ना आपण जास्तीत जास्त गोष्टी आहे ना कव्हर करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे तुम्हाला देखील वाटेल तुम्ही देखील तिथे उभे राहून हा आगमन सोहळा पाहत होतात. तर असाच काहीतरी प्रयत्न मी करणार आहे तुम्हाला तो क्षण देण्याचा. तर अजून थोडा वेळ आणि आपण जाऊ पुन्हा परळ वर्कशॉपच्या इकडे. चला आता आम्ही आहोत कुठे? परळ वर्कशॉपच्या इथे. आणि तुम्हाला ना मी काय करतो माहिती काय, गर्दी दाखवतो, गर्दी किती आहे ती. आणि मला ना ह्या ब्लॉग मध्ये ना भरपूर जोरजोरात ओरडावं लागणार आहे, कारण की गर्दीचा आवाज आहे ना, तर गर्दीचा आवाज दाबण्यासाठी मला जोरात ओरडावं लागणार आहे. तुम्हाला म्हणालो मी की तुम्हाला मी गर्दी किती आहे ना ती दाखवत होती. आता गर्दी दाखवत होतो तुम्हाला, पण तिथून आला गणपती बाहेर. तर हा गणपती होता पहिला, म्हणजे पहिला या गणपतीचं आगमन झालं परळ वर्कशॉप मधून. सर्वोत्कर्ष सार्वजनिक मित्रमंडळ वगैरे असं या गणपतीचं मागे बॅनर लावलेला आणि हिरक महोत्सव होतं. तर तो एक गणपती गेला, त्यासोबत तुम्हाला गर्दी पण कळली असेल की गर्दी किती आहे ती. तर बघूया काळा चौकी. आता काळा चौकीचा महागणपती आता कधी बाहेर येतोय ते. पूर्ण क्राऊड आहे ना खरंच चाललंय आणि ह्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की आगमन कसं असणार आहे ते. 12:42. चला, पहिला गणपती बाप्पा आपण आगमन पाहिलं, म्हणजे वर्कशॉप मधून बाहेर येताना पाहिलं. आणि आता आपण निघालो आहे कुठे, तर गणसंकुलला निघालो आहे. आणि गणसंकुलला येतो आहे दुसरा गणपती बाप्पाचं आगमन, ते म्हणजे खेतवाडीचा राजा. भव्य अशी उंच मूर्ती आहे. तर आपण आता काय करू, गणसंकुलला जाऊन बघू आणि समोरासमोर बाप्पाचं दर्शन घेऊ. तर आपण मागाशी जो आगमन बघितलं ना गणपती बाप्पाचं, जे परळ वर्कशॉप मधून निघालं, तर ते होतं सर्वोत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हिरक महोत्सव वर्ष. तो गणपती बाप्पा अजून इकडे पोहोचला आणि त्याच्या पुढे आहे खेतवाडीचा राजा. तर समोर आहे खेतवाडीचा राजा.
आउटसाइड में नंबर भेजा आपने उसका। तर मित्रांनो आपण आता कुठला बघितला तर खेतवाडीचा राजा बघितला आणि बापरे किती उंच मूर्ती होती ना आणि सोंड एकदम अशी लांब. गणपती बाप्पा ना एकदम म्हणजे बघण्यासारखा होता आणि बघतच राहावा असा हा गणपती बाप्पा होता. आम्ही फटाफट धावत कसा बसा पोहोचलो तिकडे आणि फायनली आम्हाला गणपती बाप्पा मोरया. तर खेतवाडीच्या राजाचं आगमन तुम्ही पाहिलंय. गणपती बाप्पा पूर्णपणे तुम्हाला दाखवलाय मी आणि थोडंसं पुढे गेला होता गणपती बाप्पा आणि हायड्रोलिक आहे म्हणजे मागून ते वरती जाताना वगैरे प्रभाव पूर्णपणे खोलली नव्हती. जर खोलली ना आता खोलली पण आम्ही आलो आता पुढे. प्रभाव जर पूर्णमध्ये मिळाला असता तर काय गणपती बाप्पा वाटला असा. आणि आम्ही जर तिथून फिरून आलो सिग्नलच्या राईट मात्र तो बघतो समोर गणपती बाप्पा आपल्या हा बघा बाजूने गणपती बाप्पा अजूनही घेतो. तर बघूया आता हा कुठला गणपती बाप्पा येतो. तर मित्रांनो हा बघा समोरून पण एक गणपती बाप्पा येतोय सुंदर. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता हा जो गणपती बाप्पा तुम्ही बघितला ना आता हा होता जिजामाता नगरचा विघ्नहर्ता. अचानक इकडे आलो आणि थांबलो तो बघतो तो गणपती बाप्पा बाहेर आला. तुम्हाला लॉंग शॉट दाखवला मी. आता जातोय तो आणि आता आपण कुठे जाऊया बघूया पुढे. असं तिकडे बँजो आणि गणपतीची आरती लागली आहे. हरे राम 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 हरे हरे. 1:31.
आजच्या ह्या महागमनामध्ये कसं होतं की कुठला गणपती बाहेर येतो ना हे माहिती नाहीये, तर आम्ही कसं रॅन्डम शूट करतोय ना, तर त्यामुळे जर उपनगरात जाणार असेल तर आम्हाला माहिती कुठे जायचं, आणि जर खेतवाडी साईडला जाणार तर आम्हाला माहिती या साईडला उभं राहायचं. ते पण गडबड होते, पण ठीक आहे. हा जो गणपती बाप्पा जो निघाला तो होता सुंदरबागचा राजा कुर्ला, आणि आता आपण गल्ली 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 मारली आहे कारण की गर्दी खूप आहे. आणि आता आपण निघतोय पुढे. आता बघूया कुठला गणपती बाप्पा पुढे आपल्याला पाहायला मिळतोय तो. तर काय म्हणतो, आपली धावपळ कशी आहे? एकदम भारी झालोय. हालत खराब ना? एकदम एकदम इकडून धावतोय तिकडून धावतो. आता आम्ही कसं परत उलटा ब्लॉग करतोय कारण की आम्ही तिकडे धावत गेलो आणि काळा चौकीचा महागणपती फायनली बाहेर आलेला आहे. आणि काळा चौकीचा महागणपती कसा आहे त्यासाठी तुम्हाला पुढची फुटेज बघावं लागेल. आणि काळा चौकीचा हा गणपती, ह्या वर्षीचा जो गणपती आहे तो तुम्ही बघतील ना, आहा गणपती बाप्पा मोरया हे तुमच्या तोंडातून ऑटोमॅटिकली वाक्य निघणार आणि कमेंटमध्ये पण तुम्ही करतील गणपती बाप्पा मोरया. आणि फायदा आज फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंड. तर मित्र दिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. तुला पण. आता आम्ही आलोय कुठे ना आम्हालाच ना माहिती. आणि ना आम्ही ना कुठे होतो गणेशोंकुल वर्कशॉप येतो, म्हणजे भारत माताचा जो वर्कशॉप आहे गेट आहे बघा, तिथून गणपती बाप्पा आम्ही म्हणजे इथे येत होतो आणि आम्हाला गणपती बाप्पा बाहेर येताना दिसला. तर तो होता कुठला सुंदरबागचा राजा कुर्ल्याचा गणपती. आणि तो आम्ही कव्हर करत बसलो, पण आम्ही होतो अपोजिट साईडला आणि गणपती बाप्पा निघाला या साईडला कारण की गर्दी होती त्यामुळे त्या साईडला जाताना आलं. मग आम्ही इतकी गर्दी झाली ना तर आम्ही बोललो रस्ता कसा काढू, म्हणून आम्ही ना मागच्या गल्ली गल्लीमधून रस्ता काढत होतो आणि बोललो फटाफट पोहोचूया आपण कुठे, तर काळा चौकीचा महागणपती जो बाहेर येणार आहे, जे आपल्याला मेन क्षण पाहिजे होते तेच मिस झाले. तर त्यासाठी मी तुम्हाला सॉरी बोलतो. पण आता आपण पुढे बघणार आहे ना काळा चौकीचा महागणपती विथ डिफरंट अँगल, वाईड अँगल, लॉंग अँगल, क्लोजअप अँगल, सगळे अँगल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी 100% माझं देणार आहे. त्यासाठी आता मी कुठे आहे ते पण ना मला माहिती, मी शॉर्टकट काढतोय आणि पोहोचतोय काळा चौकीच्या महागणपतीजवळ. आपल्यासोबत आहेत काळा चौकीच्या महागणपतीतील सर्व कोणी. तुम्ही काय करता तिकडे? कार्यकर्ते आहेत. किती वाजता गणपती निघाला? 12:30. आता वाटत 2:30 कसा निघाला? 2ला निघाला ना, 2:10 समथिंग. वर्षी पण भेटेल वाटतं. आमच्या बिल्डिंग मागच्या वर्षी पण भेटेल तो आता इथे भेटला. तुम्ही इथून का चालले? गर्दी आहे ना, गर्दी आहे म्हणून ते इथून चालेल आणि मी पण इथून चालू. पण आता आपण आहोत कुठे? एमडी कॉलेज जवळ. तर आता कळलं मला आपण आहोत कुठे. तर आपण आहोत आता एमडी कॉलेज जवळ. तर आपण काय आधी एक गाणं ओके. तर आपण काय बोलतोय काळा चौकीच्या महागणपतीचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पूर्ण अवतार एकदम चेंज झालेला आहे. आणि तो जो मगाशी मुलगा बघितला ना तो काळा चौकीच्या महागणपतीच्या इथे राहतो. मला मागच्या मी त्याला ओळखला, मी आपला कुठलाच सबस्क्रायबर फॅमिली मेंबर आहे ना त्याला एकदा बघितलं ना तर नेहमी ओळखतो. आता मागच्या वेळेला झाला काय माहिती काय, मी शूट करत होतो ना तर मला आता हाताला पकडून घेऊन होतं, तू आमच्या इथे चालला, आमच्यासोबत चालला, तुला मी चांगल्या ठिकाणी उभा करतो. आता तो मस्त मुलगा गौड आहे, त्याला पाहिला मी लगेच ओळखलं. तर आता आपण भरपूर चालायचं यार, आज दमछाक भरपूर झाली आहे. पण तुम्हाला चांगले क्षण दाखवणार म्हणजे दाखवणार, त्यासाठी मी माझा 100% प्रयत्न करणार.
फायनली बाहेर आले. सोबत आहे दिनेश आणि त्याची टीम आहे. तुमच्या टीमचं नाव जोरात सांगा. उत्सवग्राफी फिल्म्स म्हणून यांचं म्हणजे पेज आहे. हा पेज आहे इंस्टाग्रामवर. आणि हे सगळे सिनेमॅटोग्राफी करतात ते. मला वाटतं कॉम्पिटिशन मध्ये हा. आणि यांचं पेज देखील आहे उत्सवग्राफी. तर तुम्ही नक्की जा इंस्टाग्रामवर आणि ते पेज चेक करा. युट्यूबला नाही आहे, इंस्टावर आहे. तर तुम्ही बघा आता किती गर्दी आहे आणि गर्दी तर हे सर्व पाहिजे असेल ना तर उत्सवग्राफी इंस्टाग्राम पेजवर नक्की जा आणि फॉलो करा. हो.
मोरया. रविदाकडे तो कधी पण बघतोय, शेवटी रवीदा त्याकडे गेला. तर मित्रांनो, ही चित्रकला बघा तुम्ही, काळा चौकरीच्या महागणपतीची, आणि ह्या वर्षीचीच मूर्ती नाही. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. मिताली अडविलकर आणि चेतन अडविलकर. तर हे पेंटिंग कोणी केलं? पण तुम्ही हे हुबेहूब जे आता महागणपतीचं चित्र बनवलंय, पण तुम्हाला कसं माहिती मूर्ती तुम्ही पहिलं पाहिलेली? किती वेळात काढली मूर्ती, म्हणजे किती वेळात हे चित्र काढलं, म्हणजे कधी काढलं हे? सकाळी चालू केलं. आज सकाळी हे चित्र काढलं आणि सकाळी त्यांनी मला वाटतं बघितलं ना, आणि 4 तासात हे चित्र बनवत आहे. तर बघा मित्रांनो, आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये देखील असे कलाकार आहेत, त्यांनी हे म्हणतात ना लाईव्ह चित्र काढलंय पूर्ण. आणि तर हे तुमचं काय इंस्टाग्रामचं पेज आहे? लाईव्ह इंडियन पेंटर. लाईव्ह इंडियन पेंटर. आता हे तर तुम्ही चित्र बघतात, पण त्यांच्या अजून पेंटिंग कशा असतील तिकडे, तर त्याच्यात आम्ही 11 दिवस 11 गणपती केले होते. वाव. ह्या वर्षी आम्ही आगमनाला अजूनपर्यंत कोणी लाईव्ह पेंटिंग केलं हा. नव्हतं, तर आम्ही पहिल्यांदा लाईव्ह पेंटिंग करणार आहे. हे दोघं आहेत, तर चेहरे लक्षात ठेवा. आणि आता तुम्ही पूर्ण, म्हणजे आता कुठल्या कुठल्या गणपतीला करणार? अजून असं काही हे नाहीये, पण डिसाईड नाही. जास्तीत जास्त करण्याचा पण प्रयत्न. आता हे ताई जात होते ना, ताई आणि दादा जात होते तिथून, तर आमचं लक्ष गेलं आणि चित्र पण दिसलं, तर बोललो नाही, यांना ब्लॉग मध्ये घेतलंच पाहिजे. आणि असे कलाकार आहेत ना, फार कमी मिळतात. तर सगळ्यांनी बोलायचे गणपती बाप्पा मोरया. तर तुम्हा दोघांना थँक्यू सो मच, तुम्ही इतकं सुंदर चित्र काढलं त्याबद्दल. आता बरोबर 5 वाजलेत आणि आहे ना, आम्ही कुठले गणपती कव्हर केले आम्ही विसरून गेलो सब. म्हणजे जेव्हा या कधी तिथे आलो ना, तर मला एकाने सांगितलं, म्हणजे आम्ही जाम थकलेलो, तर थोडंसं अंग हलवलं पाहिजे म्हणून थोडंसं नाचलो आम्ही. आम्हाला कधी नाचायला येत नाही किंवा काय ना, कधी असं आम्हाला एन्जॉय देखील करायला मिळत नाही, पण आम्ही आलो तिथे एन्जॉय केला. थोडंसं बॉडी फ्री झाली, म्हणजे ती ज्यांनी सांगितलेलं ना ते बरोबर होतं, बॉडी तर फ्री झाली आहे. आणखीन एक गोष्ट दाखवायची,
ही म्हणजे आपला नवीन माईक DJI मिनी. मी बाकी जो माईक घेतलेला ना तो मला जरा जमत नव्हता यूज करायला. फायनली मी DJI मिनी मागवला, कारण की तुम्हाला ऑडिओ चांगला म्हणजे ऐकायला आला पाहिजे ना. आता मी कसं तुम्हाला ह्या क्राऊड चावतो म्हणून मी मोठ्याने बोलतो तुमच्याशी, पण आता माईक करा तर मला पण थोडंसं व्यवस्थित बोलता येईल. आणि आपण आता इकडेच अनबॉक्सिंग करूया यायचं. हा आहे आपला DJI मिनी. फायनली आता बघून याला माझ्या जीवाला जीव समाधान आलं, कारण की मी आतापर्यंत जेवढे पण ब्लॉग बनवलेत ना हे DJI मिनीनेच बनवले. त्यामुळे ना मला याचा ऑडिओ आणि जे नॉईज कॅन्सलेशन आहे ना त्यांनी खूप चांगलं येते. तर फायनली माझ्याकडे आज सकाळीच मी ऑर्डर केली आणि दुपारी माणूस डिलिव्हरी घेऊन आला. तर आता जो पण ऑडिओ येणार ना तुम्हाला DJI मिनी मधून, मिनी माईक आहे हा. कुठून उघडणार याला, उघडायचं तरी कुठून? फायनली DJI मिनी त्याचा जरा बरं आहे. आणि हा राहील आता आपल्या मोबाईलला. मित्रांनो, माझा प्रॉब्लेम हा आहे की प्रत्येक जण येतो आणि मला विचारतो, दादा आम्हाला व्हिडिओ खूप छान आहे. तो मी दादा नसून हा रवी दादा आहे. याचं कारण काय असं होतं सांग? तर आमचे हेअरस्टाईल, आमची बॉडी लँग्वेज आणि आमचं राहण्याचं पद्धत एकच आहे, त्याच्यामुळे हा मला इश्यू येतो. आणि आम्ही चांगले मित्र देखील आहोत. ह्याला जेवढं येत नाही तेवढं मला येतोय. ह्याला हा एक ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतं की माझे पण पहिला लांब केस होते ना, आणि मी कॅप पण घालतो, हा पण कॅप घालतो. त्यामुळे जो तो येतो याला भेटतो पहिला रवी दादा बोलतो, म्हणून मी केस कापले. आता लक्षात ठेवा, तेच कापले मी तसेच ठेवले. आणि ह्याचं चॅनलचं नाव आहे त्यावेळेस मी कमीच पण सबस्क्राईब करा. चला, जेवढे काही आता मला नावं त्यांना माहिती आहे, पण यावेळेला तुम्ही कमेंट करा की तुम्ही ह्या व्लॉग मध्ये ना कुठले कुठले गणपती बाप्पा पाहिले ते. आम्ही तर दरवेळेला टाइम स्टॅम्प टाकतो, पण यावेळेला तुम्ही देखील कमेंट करा ना की तुमच्या एरियाला हा कुठला गणपती बाप्पा होता तो. आता आम्ही काय करतो, पुन्हा जातो काळा चौकीच्या महागणपतीच्या त्या दिल्लीमध्ये जातो आणि तिथून बघूया काय पाहायला मिळणार आहे. 6 वाजत आले आहेत आणि काळा चौकीचा महागणपती बघा आता त्या गल्लीमध्ये आलाय. आणि ह्या आहेत चाळी ज्या आपल्या आहेत जुन्या आठवणी. आणि मला इथे 8 वर्ष तरी मी शूट करतो, पण मला इथे येऊन कधी शूट करायला मिळालं नाही. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत असतील की मी आता चाळ बघून किती खुश झालोय. मी पण पहिला चाळीतनंच आलेलो आहे. तर ह्या चाळी आपल्या खूप जवळच्या आहेत आणि ह्या चाळीमधून येतो तो गणपती, म्हणजे कुठला काळा चौकीचा महागणपती. बघा ना, एवढ्याशा जागेतून हा गणपती येतो. हेच तर ह्या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य आहे की एवढ्याशा जागेतून येतो. आणि इकडची सगळे आहेत ना मंडळी खूप उत्साही आहेत आणि तुम्ही ते आता बघतातच आहे. ह्या बरोबर आहे ना, ह्या आता गर्दीमध्ये पूर्ण भरणार आहे आणि इकडे जो जोश आणि जल्लोष असणार आहे ना तो बघत राहण्यासारखा आहे. तर मित्रांनो, आपल्या चाळीला कधी विसरू नका. भले आपण बिल्डिंगमध्ये गेलो आता, पण चाळ ती चाळ होती. मी ह्या शूटसाठी थांबेन की नाही मला माहिती नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे आपलं ते पण दुसरी पण कामं असतात, पण ट्राय करेन मी थांबण्याचं. आता आपण जाऊया बाहेर आणि काळा चौकीचा महागणपती पुन्हा आपल्या डोळ्यांनी डोळे भरून बघूया. चला.
ऐक, 7:45 झाले आणि आता मात्र ताकद राहिली नाही आहे. आता निघा असं वाटते घरी. सकाळपासून महाआगमनाला आपण सुरुवात केलेली, म्हणजे शूट करायला सुरुवात केलेली आणि त्यामध्ये आपल्याला बरेच गणपती बाप्पा भेटले. मी तुम्हाला सुरुवातीला गणपती बाप्पांची नावं देखील सांगितली की हा गणपती बाप्पा निघाला आहे, तो गणपती बाप्पा निघाला आहे. तर नंतर विसरून गेलो, कारण की इथून निघतो आहे गणपती बाप्पा, तिकडून निघतो आहे, तर त्यामुळे नावच कळत नव्हती. पण तुम्ही बघितलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की कुठले कुठले गणपती बाप्पा तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये पाहिले. आणि बघूया तुमच्यापैकी असा कोण एक तरी असा निघतो का की जो पूर्ण गणपती, म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये दिसणारे पूर्ण गणपतींची नावं कमेंट करतो आहे. म्हणजे आपण काय टाईम स्टॅम्प पण ठेवू ना. तर महाआगमनाचा हा ब्लॉग होता आणि मला एक स्पेशली सांगायचं होतं त्या सगळ्यांना, मला एक स्पेशली सगळ्यांना सांगायचं आहे, त्या सर्वांना सांगायचं आहे की थँक्यू सो मच, जे मला इतकं प्रेमाने आणि आपुलकीने दादा म्हणून बोलतात आणि माझ्यासोबत येऊन फोटोज वगैरे काढतात. तर त्या सगळ्यांना हात जोडून थँक्यू सो मच, तुम्ही इतकं चांगलं प्रेम देता. आणि त्या सगळ्या काकूंना काकांना, जी वयस्कर मंडळी आहेत ती पण येऊन भेटतात आणि आपल्या रवी या चॅनलबद्दल सांगतात की घरगुती चॅनल, माझ्या पप्पांची काळजी घेतात. तर मी म्हणतो ना, मी नशीबवान ब्लॉगर आहे. असं प्रत्येक ब्लॉगरला भेटतच असं नाही आहे. तर मी तो नशीबवान ब्लॉगर आहे की मला सर्व मोठ्या मंडळींचा मला आशीर्वाद मिळतो. तर असंच प्रेम तुमच्या या रवीवर कायम ठेवा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.